गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूरमध्ये आमच्या नाट्यगृह त्या ठिकाणी काम सुरू आहे, त्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे, परंतु गेले 5-6 वर्षापासून ते नाट्यगृह निधी उपलब्ध होऊन फायनल त्या ठिकाणी होऊन देखील त्या ठिकाणी सुरू झालेलं नाही। त्याच्यात देखील मोठा भ्रष्टाचार झाला आहे असं आमचं त्या ठिकाणी चर्चा आहे, तर त्याची चौकशी करावी। पंढरपुरात वारकऱ्यांच्या भजन कीर्तन आणि त्या अनुषंगिक मोठ्या कार्यक्रमासाठी एक अद्ययावत सभागृह असावं यासाठी 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी नामसंकीर्तन सभागृहासाठी 40 कोटींचा निधी जाहीर केला होता। 40 कोटी रुपये खर्चाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून अपूर्ण अवस्थेत आहे आणि त्याचे एस्टिमेट मात्र वरचेवर वाढत गेलं। 3 वर्षापूर्वी राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार हे पंढरीत आले असता त्यांनी नामसंकीर्तन सभागृहाच्या कामाची पाहणी केली होती। या नामसंकीर्तन सभागृहाचे काम काही प्रमाणात निधी अभावी अपूर्ण असून या सभागृहास आवश्यक निधीची तात्काळ उपलब्धता करण्यात येईल। या माध्यमातून पंढरपुरात भाविकांना उत्तम सोयी सुविधा असलेले सभागृह उपलब्ध होईल असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला होता। तर सोलापूर जिल्ह्यातील एक सुंदर वास्तू असलेल्या पंढरपूर नामसंकीर्तन सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात आले असून यासाठी 20 कोटी रुपये निधीची मागणी माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे। तर उर्वरित 10% काम केवळ निधी अभावी रखडलं होतं। मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे आता या वास्तूचे स्वप्न लवकरच साकार होईल आणि आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचं लोकार्पण करून ते पंढरपूरकरांच्या सेवेत दाखल होईल असा विश्वास प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केला होता। आज आमदार आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत नामसंकीर्तन सभागृहाची पाहणी केली। यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार आवताडे यांनी आषाढी यात्रेपूर्वी हे काम पूर्ण होण्याबाबत शंका व्यक्त केली आहे। माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी या नामसंकीर्तन सभागृहाच्या रखडलेल्या कामाकडे आणि वाढत गेलेल्या एस्टिमेटकडे विधानसभेत लक्ष वेधत चौकशीची मागणी केली होती। तर चौकशीचं पुढे काय झालं हे मात्र आजही गुलदस्त्यात आहे। पण आपण आज पाहणी केली, जवळपास आता 9 वर्ष पूर्ण झालेली आहेत, अजून काम सुरूच आहे। 26 कोटीवरून सुरू झालेलं काम आज 52 कोटी। 2020 ला मला मिळालेल्या माहितीनुसार मला वाटतं 2020 ला 17 का 20 आहे, तर त्यामध्ये परत कोरोनाचा 1-2 वर्षाचा कालावधी आणि इस्टिमेट प्रत्येक वेळेला चेंजेस होत गेलं। माननीय सुधीर भाऊंचाही रेटा त्या ठिकाणी मोठा होता आणि हे नाम संकीर्तन पंढरपूर शहरामध्ये चांगल्या पद्धतीने व्हावं, खरं म्हणजे अतिशय सुसज्ज अशी इमारत त्या ठिकाणी होते। जवळजवळ 45 कोटी रुपये आतापर्यंत त्याला खर्च झालेले आहेत, अजून त्या ठिकाणी 20-22 कोटी रुपये त्या ठिकाणी लागणार आहेत आणि त्याचं मला वाटतंय आपण सगळ्यांनी परत एकदा जर आपली सगळ्यांची जर तिथं जर पाहणी केली तर नक्कीच आपल्या पंढरपूरमध्ये एक चांगली सुसज्ज तिथं नामसंकीर्तन भवन हे चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी उभारतंय आणि या इमारतीमध्ये बरेचसे चेंजेस त्याच्या डिझाईन मध्ये असतील किंवा आर्किटेक्चरल डिझाईन या सगळ्या होत असल्यामुळं थोडेसे त्याला वेळ गेलेला आहे। परत ते कॉन्ट्रॅक्टर आला, कॉन्ट्रॅक्टर 1-2 वर्ष ते कोर्ट केस झाल्या, अशा सगळ्या ह्याच्यामुळं त्याला कालावधी जरा थोडासा वाढलाय आणि वाढलेल्या कालावधीमुळं त्या ठिकाणी त्याचं इस्टिमेट जे 26 कोटीवरून त्याची वाटचाल चालू होते ते त्या ठिकाणी थोडंसं वाढलेलं आहे, हे बी नक्की आहे। तर काही दिवसांमध्ये आता कामही त्या ठिकाणी चालू आहे, त्याचं पेमेंट आता थोडंसं तटलेलं आहे। नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती घालून त्या ठिकाणी याला सुद्धा निधीची तरतूद करून लवकरात लवकर, दिवसावर आपल्याला सांगता येणार नाही पण लवकरात लवकर त्या निमित्तानं आपण त्याचं सुद्धा वाटन
हे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी आपण घेऊ. आषाढीपूर्वी होईल का ते काम? आषाढी पूर्वी करण्याचा प्रयत्न आहे, पण मला वाटत नाही की मी आज पाहणी करून आलो आषाढी पर्यंत होईल असं वाटत नाही. पण जरा बघू कसं स्पीड लागतंय काय त्याचं.